तर अरविंद सावंत कोण आहेत पाहूयात। अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक, गेल्या 55 वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत। पक्षाच्या पोलिंग बूथवर बसण्यापासून ते अनेक आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते। 1995 पर्यंत MTNL अभियंता, विधान परिषदेत 1995 साली राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी, त्यानंतर नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती। दक्षिण मुंबई मतदारसंघात देवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून 2014 साली ते खासदार झाले। पुन्हा 2019 मध्येही देवरा यांचा पराभव करून खासदारपदी कायम। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागलेली आहे। मिलिंद देवरा आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सिद्धिविनायकाच्या दर्शनाला ते पोहोचले होते। मिलिंद देवरा यांनी स्वतः ट्विट करत या राजीनाम्याबद्दल त्यांनी माहिती दिली। दक्षिण मुंबई लोकसभेचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचलेला आहे। यंदाचं वर्ष निवडणुकांचा आणि अशातच नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का बसलाय, कारण मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचलेला आहे। उद्धव गट आणि काँग्रेस यांच्यात नाराजी सुरू, यांच्यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून वाद निर्माण झाला होता आणि हा वाद आता शिगेला जाऊन पोहोचलाय। दक्षिण मुंबई मतदारसंघावरून धुसफूस सुरू होती। एकीकडे उद्धव गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात येत होता, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दाव्यामुळे काँग्रेसचा एक बडा नेता म्हणजेच मिलिंद देवरा नाराज झाल्याच्या चर्चा होत्या। आता या चर्चांना आणखीनच उधाण आलंय, कारण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। आता यापुढे ते शिवसेनेत आजच प्रवेश करतील अशी माहिती मिळते। त्याआधी ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले होते। मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्याने काँग्रेस मात्र नाराज आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आजच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि दुसरीकडे मिलिंद देवरा यांचा हा राजीनामा पचेनासा झालाय। उद्धव